आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं 19 जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यात आगमन होणार असून या ऐतिहासिक सोहळ्याच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झालंय। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पहिले मुक्काम माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे होणार आहे। यासाठी नगरपंचायतीकडून पालखी तळावर स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वीज पुरवठा, रस्ते, प्रकाश योजना आणि भाविकांसाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे। पालखी तळावर पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करण्यात आली असून अतिरिक्त डीपी बसवून अखंडित वीज पुरवठ्याची तयारी देखील जय्यतपणे करण्यात आली आहे। वीज खंडित झाल्यास जनरेटरची ही व्यवस्था ठेवण्यात आली आहे। तसेच पालखी मार्गावरील सर्व रस्त्यांवरील पथदिवे कार्यान्वित करण्यात आले आहेत। भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनानेही विशेष खबरदारी घेतली आहे। पालखी तळ आणि परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून सीसीटीव्ही, ड्रोन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून 24 तास नजर ठेवली जाणार आहे। दरम्यान पालखीच्या मुक्कामासाठी नगरपंचायतीने सुमारे 55 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी शासनाकडे केली असून भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सर्व विभाग समन्वयाने काम करत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे।